अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व मॉडेल वर्ब्स पूर्ण केले आणि आता आपल्याला इंग्रजीतील सर्वात बेसिक पण खूप महत्त्वाचा पाठ टेन्सेस सुरू करत आहोत। आणि आज आपण शिकणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स, तेही एका मजेदार गोष्टीतून। सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर आपण आपल्या दिवसातील प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी करतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण टेन्सेस व्यवस्थित माहिती असले तर तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकाल आणि ग्रामॅटिकल मिस्टेक्स होणार नाही। चला वेळ वाया न घालवता आजचा लेसन सुरू करूया। आय एम अदिती, यू आर वॉचिंग मी ऑन माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट। आपण सिंपल प्रेझेंट टेन्स त्यावेळी वापरतो जेव्हा एखादी कृती नेहमी होत असते, म्हणजे दैनंदिन सवयी, रोजचे काम किंवा वारंवार होणाऱ्या गोष्टी सांगायच्या असतात। सत्य असलेल्या गोष्टी सांगण्यासाठी देखील सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला जातो, जसे की सूर्य पूर्वेकडे उगवतो। थोडक्यात जी गोष्ट नेहमीची, सवयीची किंवा कायमची किंवा वारंवार होणारी असते तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगितली जाते। चला व्यवस्थित एक्झाम्पल सोबत पाहूया। अगोदर एक मजेदार गोष्ट ऐकूया। एका गावाचे नाव होते ग्रामर विलेज। या गावात दोन मोठे ग्रुप होते। फर्स्ट ग्रुप सिंपल गँग अँड सेकंड ग्रुप रॉयल गँग। सिंपल गँग यात होते आय, यू, वी, दे। हे लोक खूप साधे, सरळ, सोपे होते। त्यांना गोष्टींमध्ये एक्स्ट्रा डेकोरेशन अजिबात आवडत नाही। त्यांचा रूल एकदम क्लिअर होता। आमच्या मागे येणाऱ्या वर्बला काहीही जोडायचे नाही। वर्ब सिंपल असला पाहिजे। सिंपल गँग म्हणजे सिंपल वर्ब, काही एस किंवा ईएस वर्बला लागणार नाही। नो एक्स्ट्रा चीज बटर, सच ॲज आय ईट फूड, यू प्ले क्रिकेट, वी गो टू स्कूल, दे वॉच मूवीज। आणि दुसरा ग्रुप रॉयल गँग, यात होते ही, शी, इट, नेम, जसे अभि, समू। हे लोक थोडे रॉयल, क्लासी, अट्रॅक्टिव्ह राहणारे होते। त्यांचा नियम होता, आमच्या मागे येणाऱ्या वर्बला थोडं सजवायला हवे, म्हणून वर्बला एस किंवा ईएस द्या। एक्झाम्पल्स बघूया। ही इट्स फूड, शी प्लेज क्रिकेट, इट रेन्स इन जुलै, अभि वॉचेस टीव्ही। रॉयल गँगला एक्स्ट्रा डेकोरेशन आवडते, म्हणून वर्बला एस किंवा ईएस मिळतो। एके दिवशी सिंपल गँग आणि रॉयल गँग एकत्र आले आणि त्यांनी एकच नियम बनवला। इफ यू सी आय, यू, वी, दे, कीप द वर्ब सिंपल। इफ यू सी ही, शी, इट, एनी नेम, ॲड एस और ईएस टू द वर्ब। हा नियम आजही इंग्लिश विलेज मध्ये फॉलो केला जातो। या स्टोरी मधून इतके लक्षात ठेवा, सिंपल गँग म्हणजे सिंपल वर्ब, ईट, गो, प्ले। रॉयल गँग म्हणजे वर्ब प्लस एस किंवा ईएस, ईट्स, गोज, प्लेज। आय होप तुम्हाला हे समजले असेल। आता एक्झाम्पल्स बघूया। सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर आपण नेहमी घडणाऱ्या गोष्टी, दैनंदिन सवयी, सत्य गोष्टी, भावना आणि नियमित ॲक्शन सांगण्यासाठी करतो। चला एक्झाम्पल सोबत व्यवस्थित समजूया। डेली रुटीन, दैनंदिन सवयी। जेव्हा आपण आपले डेली रुटीन किंवा रोजच्या कामाविषयी बोलत असतो तेव्हा सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असते। सेंटेन्स स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्बचे बेस फॉर्म। रॉयल गँग लक्षात आहे ना? ही, शी, इट, नेम, वर्बला एस किंवा ईएस लागेल, सच ॲज आय वोक अप ॲट 7 AM, मी सकाळी 7 वाजता उठतो। शी वेक्स अप अर्ली, ती लवकर उठते। ही प्लेज क्रिकेट एव्हरी डे, तो रोज क्रिकेट खेळतो। वी गो टू स्कूल, आम्ही शाळेत जातो। ऑलराईट, नेक्स्ट पाहूया। युनिव्हर्सल ट्रूथ, जी गोष्ट खरी असते, बदलत नाही, तेव्हा देखील सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असते, सच ॲज द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वीकडे उगवतो। वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस, पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते। द अर्थ मूव्स अराउंड द सन, पृथ्वी सूर्याभोवती फिरते। नेक्स्ट बघूया परमनंट ॲक्शन्स, सच ॲज ही वर्क्स इन अ बँक, तो बँकेत काम करतो। दे लिव्ह इन पुणे, ते पुण्यात राहतात। हॅबिट्स, चांगल्या किंवा वाईट सवयी, सच ॲज शी ड्रिंक्स टी एव्हरी मॉर्निंग, ती रोज सकाळी चहा पिते। ही स्मोक्स, तो सिगारेट ओढतो। अदिती लव्स डान्स, आय स्लीप अर्ली, वी वॉक डेली, ही स्लीप्स डेली, शी वॉक्स डेली। लाईक और डिसलाईक्स, आवडीनिवडी सांगताना सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असते। आय लाईक ॲपल्स, मला सफरचंद आवडतात। शी लव्स म्युझिक, तिला संगीत खूप आवडते। दे हेट नॉईस,
त्यांना गोंधळ आवडत नाही. ही एन्जॉयज क्रिकेट, त्याला क्रिकेट खेळायला आवडते. स्केड्यूल और टाइम टेबल, इथे देखील सेंटेन्सला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात. द ट्रेन लिव्स ॲट 7 PM, ट्रेन संध्याकाळी 7 वाजता निघते. द शॉप ओपन्स ॲट 9 AM, दुकान सकाळी 9 वाजता उघडते. द बस अराइव्स ॲट 10 o'clock, बस 10 वाजता येते. सिंपल गँगचे एक्झाम्पल्स पाहूया. आय ईट फूड, मी अन्न खाते. यू प्ले फुटबॉल, तू फुटबॉल खेळतेस. वी गो टू स्कूल, आपण शाळेत जातो. दे रीड बुक्स, ते पुस्तके वाचतात. तसेच रॉयल गँगचे एक्झाम्पल्स पाहूया. ही ईट्स फूड, तो अन्न खातो. शी प्लेज क्रिकेट, ती क्रिकेट खेळते. इट रेन इन जुलै, जुलै महिन्यात पाऊस पडतो. अदिती राईट्स नोट्स, अदिती नोट्स लिहिते. मॉरल ऑफ द स्टोरी, जर सब्जेक्ट सिंपल गँग मध्ये असेल तर वर्ब सिंपल राहील, पण जर सब्जेक्ट रॉयल गँग मध्ये असेल तर वर्बला एस किंवा ईएस लागेल. ऑलराईट, आय होप तुम्हाला ही गोष्ट म्हणजे हा लेसन व्यवस्थित समजला असेल. टेन्सेस हा टॉपिक बघायला गेलं तर अवघड आहे, पण जर आपण अशा गोष्टींमधून शिकलो तर हसत खेळत हा टॉपिक तुमच्या नेहमीसाठी लक्षात राहील. उद्या पाहूया सिंपल पास्ट टेन्स अगदी डिटेलमध्ये. ऑलराईट, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती गँग सर्वात जास्त आवडली. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. टिल देन स्टे हॅपी, कीप लर्निंग, कीप ग्रोइंग अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग.